स्वागत. मी ज्ञानोबा वायबशी. पुन्हा एकदा नव्या जोमानं नव्या दमानं हॉटेल गोल्डन चॉईस तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे व्हेज नॉनव्हेज. या ठिकाणी आता पुन्हा एकदा नॉनव्हेजच्या माध्यमातून बीडकरांच्या सेवेसाठी गोल्डन हॉटेल चॉईसमध्ये मोठी मेजवानी असणार आहे. खाणाऱ्यांसाठी खास आकर्षक असणार आहे, कारण या ठिकाणी नॉनव्हेजचे वेगवेगळे पदार्थ नक्कीच असणार आहे. माझ्यासोबत आज खास तुम्हाला एक पाहुणा आलेला आहे. तो पाहुणा मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे, कारण तो जगप्रसिद्ध असणारा पाहुणा आज खास गोल्डन चॉईसमध्ये आलेला आहे खास जेवण करण्यासाठी. माझ्यासोबत बकासूर नावाचे जे काही महाराष्ट्रात जगप्रसिद्ध असणारे जे काही व्यक्ती आहे, व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. कारण या ठिकाणी कशा पद्धतीनं जेवण दिलं जात आहे, काय काय जेवण दिलं जात आहे आणि ते कशा पद्धतीची क्वालिटी आणि क्वांटिटी आहे आपण नक्कीच या ठिकाणी जाणून मिळतात. भाऊ, सर्वप्रथम ज्ञानभूमीमध्ये आपलं स्वागत. तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. नॉनव्हेज खाण्याच्या बाजूमध्ये तुम्ही तरबेज आहात. काय एकत्रित पाहिल्यानंतर गोल्डन चॉईसमध्ये मेजवानी असणार आहे, काय काय या ठिकाणी मिळते, एकत्रित काय सांगा. सगळ्यात पहिल्यांदा मी ताबे तुम्हाला पुन्हा सांगितलं या ठिकाणी पहिली गोष्ट सुखानं जीव तर द्या, उघड डोक्याला ताण द्यायला. काय आहे विचारायचं तुमचं, सांगा लवकर. इथं जेवणाची ऑर्डर आली, दुनियाची भूक लागली मला. काय बोला. महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. आज गोल्डन चॉईस निवडलं, नेमकं कारण काय? कारण हे माझा जिल्हा बीड असल्यामुळं माझं काम होतं इथं तहसील ऑफिसला. मग इथं आल्याच्या नंतर भूक तर मला बी लागणार आहे, माणूस आहे आणि मला जास्त भूक लागते का, मी बकासूर आहे. त्याच्यासाठी जेवायचं फॅमिली, आता माझी फॅमिली तिकडे प्रेस व्हायला गेली. फॅमिलीचं एकदम एअर कंडिशन क्वालिटीचं जेवण. मटन जर खायचं असेल, नॉनव्हेज चिकन असेल, मटन असेल, तर त्याचं एकमेव फॅमिलीचं ठिकाण हॉटेल गोल्डन चॉईस आहे. त्याच्यासाठी इथं आलो. दुसरं काय कारण आहे माझं. जे भोगण्यात आहे आणि जे ताटात येते ते मला सगळंच आवडतंय. पण बीडमध्ये आल्यावर फॅमिली सोबत जेवायचं म्हणलं तर फक्त गोल्डन चॉईसलाच येत असतो. माहिती आहे का? बीडमध्ये आल्यानंतर या ठिकाणचा परिसर पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की जेणेकरून गोल्डन चॉईसच का? सांगितलं की तुला, फॅमिलीसाठी एअर कंडिशन, शांत आणि एकदम शुद्ध तेलामध्ये बनविलेले आयटम आपल्या ह्याच्यातच भेटते गोल्डन चॉईस मध्ये. म्हणून फॅमिलीला घेऊन मला इथं येऊ वाटतंय. कारण फॅमिली घेऊन तर मी मटण खायला कंदुरीच्या ढाब्यावर तर जाऊ शकत नाही ना. त्याच्यासाठी मी इथं येत असतो. नक्की पाहिलं गेलं तर ग्राहकांच्या आवडीने खाण्यापिण्याचा जे काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो गोल्डन चॉईसमध्ये या ठिकाणी नक्कीच दिला जाणार आहे. कारण व्हेज नॉनव्हेज दोन्ही पदार्थ या हॉटेलच्या ग्राहकांच्या सेवेत नक्कीच असणार आहेत. माझ्यासोबत बकासूर आहेत. बकासूर मोठ्या भूक लागलेले आहे, कारण त्यांचं लक्ष किचनकडे आहे. आता किचनच्या माध्यमातून नक्कीच पाहिलं गेलं तर त्यांची मेजवानी कशा पद्धतीने होणार आहे मी तुम्हाला थोड्या वेळा दाखवणार आहे. मात्र एक गोष्ट आहे, या हॉटेलचे मालक या संदर्भात यांनी का निर्णय घेतला? भाऊ वाट मूर्ख मुसलम आईला कोंबडीनं अंड दिले काय? नाश्त्याला काहीतरी आण म्हणलाय त्यांना. खिचडी कशाची? शाबूची खिचडी, एक वाटी दही आणि बटाट्याचा किस टाकलाय. तो वर मी ह्याचा लपेटेमध्ये घेतो. आईला तुम्हाला मी गोल्डन चॉईस ते बीडला जर यायचं असेल, बार्शी रोड खाली दिलेल्या नंबरला फोन करा. आयटम बघा हो, हैदराबादी असू, अफगाणी असू, रेशमी कबाब असू, काळा पत्तर कबाब असू, मूर्ख मुसलम असू, हत्तीचे पाय वाढणारे कोंबडे सुद्धा इथं कापते. माहिती आहे का? हा, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं बिर्याणी म्हणजे जीसीबी घास बघायचं का? या इकडे.
मला एकच सांगायचं आहे की आम्ही आज 4 वर्ष पण गेले आहेत आपल्या हॉटेलला आणि आता पण आपण 4 वर्षामध्ये शुद्ध शाकाहारीचं आपलं हॉटेल होतं. पण ज्यावेळेस आम्हाला वारंवार कस्टमरच्या मागण्या झाल्या की बाबा आपल्या हॉटेलला नॉनव्हेज दिलं तर चांगलं राहील, कारण शनिवार सोमवार एखादा सोमवार आम्हाला नॉनव्हेज खायची सवय असते आणि आपल्या हॉटेलला पुणे असेल मुंबई असेल आपल्या महाराष्ट्रामधून किंवा बाहेर राज्यातून बाहेर देशातून सुद्धा आपले लोक येतात, पण त्यांची आमच्याकडून गैरसोय झाली किंवा ते आलेले जास्त आम्हाला नॉनव्हेजची मागणी करायला आणि नॉनव्हेजची मागणी करायला लागल्यामुळं मग आम्हाला त्यांचा एक विचार करावा लागला किंवा त्यांच्या म्हणण्याचा आम्ही विचार केला आणि त्यांच्या म्हणण्याचा विचार करून आमची मानसिकता तयार करून मग आम्ही एक निर्णय घेतला की आपण 15 तारखेपासून आपल्या गोल्डनच्या हॉटेलला नॉनव्हेजची व्यवस्था आपण केलेली आहे आणि नॉनव्हेज असताना सुद्धा आपलं जे पहिलं सुरू शाकाहारी जे आहे याच्यासाठी सुद्धा आपण सेपरेट किचन केलेलं आहे, नॉनव्हेजचे किचन वेगवेगळे आहे, दोन्ही किचन वेगवेगळे करून आपण फॅमिली नॉनव्हेजची आणि व्हेजची व्यवस्था केलेली आहे. या गोल्डन चॉईसच्या माध्यमातून ग्राहकांना पण आपल्या येणाऱ्या काही गोल्डन चॉईसचे काही लोक आहेत राहण्यासाठी म्हणा खाण्यापिण्यासाठी म्हणा या ठिकाणी काय काय सुविधा उपलब्ध आहे, एकंदरीत त्यांना काय आव्हान असेल? आमचं आव्हान असं आहे की आपल्याकडं 3 हॉल आहेत. तुमचं लग्नाचा कार्यक्रम असेल, वाढदिवस असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, कोणत्याही कार्यक्रम असते यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे 3 हॉल आहेत आणि रूमसुद्धा फॅमिली रूम आहे, सूट रूम आहे, सिलेक्स रूम आहे, ही सुद्धा आपल्याकडे राहण्याची उत्तम सोय आहे. राहण्याची उत्तम सोय, कार्यक्रमाची उत्तम सोय आणि आता जेवणाची सुद्धा व्हेज आणि नॉनव्हेज याची सुद्धा आपण ग्राहकांसाठी गिरेकरांसाठी आपण उत्तम सोय करायला लागलो आहे. नक्कीच पाहायला गेलं तर हे जे आहे गोल्डन चॉईस हॉटेल गेल्या अनेक वर्षापासून लोकसेवेत आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं उत्कृष्ट सेवा देऊ. आता नॉनव्हेजची देखील या ठिकाणी सोय केली जेणेकरून ग्राहकाला कुठेही बाहेर जायची गरज लागणार नाही, जेणेकरून एका छताखाली स्वच्छ क्वालिटीचं स्वादिष्ट आणि चविष्ट जे काही जेवण आहे ते या गोल्डन चॉईसमध्ये नक्की दिलं जाणार आहे असा विश्वास या ठिकाणचे जे काही हॉटेलचे मालक आहेत बाप्पासाहेब भुगे यांनी आपल्याशी संवाद